जळगाव जामोद तालुक्यातील सन 2024 ते 2025 मध्ये एकूण 26,561 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला। यामधील 4,074 शेतकऱ्यांना यापूर्वी 7,53,58,187 रुपये विमा वाटप करण्यात आला होता। सप्टेंबर 2025 मध्ये शासनाने तालुक्यातील फक्त 1,088 शेतकऱ्यांना 2,55,52,351 इतकी रक्कम 2 सप्टेंबर रोजी अदा करण्यात आली। विमा मंजूर शेतकऱ्यांच्या एकूण संख्येतून 5,162 शेतकरी वगळता अजून 21,399 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। बुलढाणा जिल्ह्यात मंजूर झालेल्या पीक विमा शेतकऱ्यांमध्ये जळगाव जामोद तालुक्याचा नंबर खालून दुसरा आहे। त्यातही अत्यल्प शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम वितरित करण्यात आली। पीक विमा कंपन्या कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांकडून प्रीमियम वसूल करतात, मात्र त्यामधील 25% सुद्धा विमा रक्कम वाटप करीत नाहीत। महाराष्ट्र शासन व विमा कंपन्या शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप 17,27,82,432.13 रुपये विमा रक्कम 30 सप्टेंबर 2025 पर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये त्वरित वितरित करण्यात यावा, अन्यथा दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तालुका कृषी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा तालुका प्रमुख संतोष दांडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी जिल्हा प्रमुख गजानन वाघ, सह संपर्क प्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2025 पर्यंत तालुक्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण विमा रक्कम वितरित करण्यात यावी, अन्यथा 1 तारखेला तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल। कारण की एकूण विमा रक्कम जे तालुक्यातील मंजूर विमा रक्कम आहे ती जवळपास टोटल विमा रक्कम आहे 27 लाखाच्या पलीकडे आहे, 27 कोटीच्या पलीकडे आहे। तर आपल्याला अजून शेतकऱ्यांना जे घेणार 17,82,82,82,432 रुपये कंपनीकडून शेतकऱ्यांना घेणे आहेत। आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना जर ही वितरित झाली असती याच्या अगोदर तर शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात स्वतःच्या शेतीच्या मशागतीकरिता या रकमेची मदत झाली असती, परंतु तालुका कृषी कार्यालय हे शेतकऱ्यावर या ठिकाणी अन्याय करते आणि विमा कंपनीची बाजू घेते। दोघांच्या संगनमताने या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण केलं जाते असा आमचा स्पष्ट आरोप आहे। गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाने, जळगाव जामोद, बुलढाणा।